परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाची हत्या झाली या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊन 1 महिना उलटला, परंतु तपास थंड आहे। या घटनेचे पुढे काय झाले असा प्रश्न करत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन भीमशक्ती सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले। या संपूर्ण प्रकरणाची कलम 176 अन्वये तातडीने चौकशी करावी, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने 50 लाखांची आर्थिक मदत करावी, घरातील एका व्यक्ती शासकीय नोकरीत सामावून घ्यावे। सामाजिक कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांनाही सरकारने तातडीने 25 लाखांची आर्थिक मदत द्यावी आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय सेवेत सामावून घ्यावे। वच्छलाबाई मानवते या महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिसावर 354 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, त्यास निलंबित करावे। पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर कौंबिक कारवाईत नुकसान झालेल्या घरांचे नुकसान भरपाई द्यावी, सर्व घरांचे तातडीने पंचनामे करावेत आणि जखमींना आर्थिक मदत करावी। संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या दत्ता सोपान पवार यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते त्वरित मागे घ्यावेत, अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले असून 8 दिवसात दखल न घेतल्यास संघटना संविधानिक मार्गाने आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला। यावेळी प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजाभाऊ कदम, प्रमिला तुपलोंडे, शहराध्यक्ष ज्योती गायकवाड, शहर कार्याध्यक्ष ॲडव्होकेट कमरुनिसा बागवान, नसरीन शेख, सलीम मुल्ला, KM कांबळे, विक्रम वाघमारे, प्रकाश बनसोडे, समीर मुजावर, मयूर तळभंडारे, रफिक शेख, मुमताज तांबोळी, भारत क्षीरसागर आदी पदाधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।